मराठ्यांचे आता डोळे उघडले असतील की मी 5 दिवस झालो उपोषण करतो, एक शब्द काढायला तयार नाही. मग किती राग आहे मराठ्यांविषयी त्यांच्या मनात, किती द्वेष आहे, किती सूड भावना आहे, किती सूड उगवण्याची त्यांची षड्यंत्रकारी भूमिका आहे. हे आता न बोलल्यामुळं फडणवीस तुमच्या आता जनतेच्या लक्षात आला असेल. तरीही मी आणखीन फडणवीस साहेबांना काही बोललेलो नाही आणि बोलणार सुद्धा नाही. तर माझ्या तोंडातून शब्द गेलता की मी या आंदोलनाच्या काळात एक शब्द सुद्धा बोलणार नाही. फक्त उघड पडू द्या कोण चुकीचा आहे. फडणवीस किती मराठ्यांविषयी आहे ते उघड होऊ द्या. आणि आता मला वाटतं जवळपास आता 1000% सत्य उघड पडलंय. गोर गरीब फक्त मतापुरता लागतो, सत्यापुरता लागतो. आता घेणं देणं नाही, गप्प बसलाय, प्रचार करतो इकडे तिकडे, त्याचा अर्थ ते. तरीही मी फडणवीसांना काही बोलत नाही, बोलणार नाही. पण आंदोलन संपल्याच्या नंतर बोलणार आहे म्हणलं तर पुढं सोडणार नाहीये हे मराठ्यांना सांग. पुढं सोडणार नाही. मला मनोज जरांगे म्हणतात आणि मराठ्यांशी दगा करणाऱ्याला आनंद व्यक्त करून देत नाही, त्याच्यावर इर्जन टाकत असतो. खानदान नावला आधी गोर गरिबांशी दगा आणि गोर गरिबाचे लेकर नरड्याखाली जर चिरडायला लागले, पायाखाली नरड धरून, तर आपण वस्ताद होत असतो. पुढचं बोलत नाही. पुढची भूमिका आम्ही आमच्या नंतर आता जाहीर करू. पण पुन्हा तेच सांगतो फडणवीस साहेब, तुमच्याकडून मराठ्यांशी गद्दारी बेमानी होईल असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं. झाले राव, केलं राव बेमानी. तुम्ही गद्दार रक्त नव्हतं वाटत आम्हाला, तुम्ही गद्दारी करताल. केले राव फडणवीस साहेब. तुमचं बोल गब्बसनच सगळं सांगून जाताय राव, लपाछेपी सांगून जाताय राव. आम्ही उपोषण आम्हाला ताठवून धरायचं नव्हतं, आम्ही पहिल्या दिवशीच सांगितलेलं होतं. कारण आम्हाला वाटत होतं उपोषणाला बसलं की 1-2 दिवसात जिकडे तिकडे टोकडा पडत नाही. राव फडणवीस साहेब गेले राव बेमानी गद्दारी मराठ्यांशी. तुम्ही चांगलं नाही केलं बरं का फडणवीस साहेब. हो, चांगलं नाही केलं, झालं ते वाईट केलं तुम्ही. कारण शेवटी मी आहे इकडे, मी मनोज जरांगे इकडं, दुसरा तिसरा कोणी नाही. सहन करायला, ऐकून घ्यायला, तसाच खाली मन घालून जगायला ओरिजिनल पिल्लोय मराठ्याचं. फडणवीस साहेब जे नको करायला होतं ते केलं राव तुम्ही. ठीक आहे, तुमची नियत तुमच्यापाशी, तुमची गद्दारी बेमानी तुमच्यापाशी. माझी नियत मराठ्याशी बांधील, माझं ध्येय मराठ्याशी, प्रामाणिकपणा माझा मराठ्याशी बांधलेला आहे. माझा जीव मी मराठीच्या पायावर ठेवलेला आहे. मी कट्टर आहे. पण लय आशा बाळगून होतो आम्ही की पहिल्या दिवशी उपोषण सुरू केलं तरी मागण्याची अंमलबजावणी होईल. फडणवीस साहेब कधी बेमानी गद्दारी नाही करणार. पण जे व्हायचं ते झालंय असं वाटतंय. करायला नको होतं फडणवीस साहेब. तुम्ही मन जिंकायला पाहिजे होते मराठी. फडणवीस साहेब, मराठ्यांचे मन तुम्ही जिंकायला पाहिजे होते. नाही राव जमलं तुम्हाला, नाही जमलं राव. तुमच्या मनात शेवटी जी भावना आहे मराठ्यांविषयी ती ठासून भरलेली वाटलं होतं कुठंतरी या पडलेल्या आड्या गाठी सुटत्याल. पण नाही राव. ठीक आहे, आजचं मला ते काही बोलायचं नाही. ते मी बोलल मला बोलायच्या टायमाला. हे आंदोलनात बोलणार नाही म्हणलं ना मी, त्यामुळे काय अर्थ आहे बोलू. ज्यावेळेस बोलायला चालू करेल त्यावेळेस तिन्ही तळात तुम्हाला कोणालाच पळायला जागा नाही राहणार. हे बी माझं लिहून ठेवा आज. हरकत नाही. मराठा समाजाचे आता याच्यातून डोळे उघडले असतील की आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्यासाठी आरक्षण लागतंय. त्याचे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब किती दगाफटका करू शकते. कोणी नाही या जगात आपलं, आपणच आपले गोरगरीब, आपण आपले. आता हे मराठ्यांचे डोळे उघडले असतील आणि इथून पुढे तरी उघडा. आता तरी उघडा. नका करू बाळ बच्च्याचं आपल्या वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं नका करू बरं का मराठ्यांनो. आपण काय जिंदगी आज आहे उद्या नाही. नका बरं का लेकरा बाळाचं, आपल्या सोन्यासारख्या लेकरांचं वाटोळं करू. लेकीचं पोरास्वराचं नका वाटोळं करू. वासावत बरं का. उपोषणाचं काय, उपोषण आज उद्या निर्णय करून आम्ही थांबविणार आहेत. कारण सकाळी सुद्धा धनंजय बाया म्हणले, त्यांच्या डोळ्यात दिसत होत की तो संतोषबाई देशमुखांचा मॅटर मागं पडायला नको. त्यामुळं आम्हाला तिकडेही बघ नाही. त्याच्यासाठी
कमीत कमी धनंजय देशमुखांचा विचार करून, संतोष देशमुखांचा विचार करून तरी आंदोलन 4-5 दिवस केलं. आता थांबवलं पाहिजे आम्ही आमच्या दृष्टिकोनातून, हितातून. बाकीचं आरक्षणाच्या बद्दलच आणि फडणवीसांच्या बद्दलच तर मराठ्यांच्या लक्षात आता आलंच असं. किती दिवस आता उपोषण करायची, 2 वर्ष केलेत. आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करू आणि ती आता पुढच्या काळात आम्ही करणार. यस, पुढच्या काळात आंदोलनात झकपक होणार. आता शक्यतो उपोषणाची लढाई, शक्यतो शब्द वापरलाय, बंद होणार आहे आता.